हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन, नोटांची उधळण करत कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन। हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कार्यवाही करावी आणि नुकसान भरपाई द्यावी या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। आपल्या आंदोलनाचा निषेध नोंदवण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर पैशांच्या नोटांची उधळण करत अनोखे आंदोलन केले। जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाणांची उगवण न झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली। टीव्ही 24 मराठीसाठी राजू बगर, मुख्य संपादक, हिंगोली। केलेलं आहे, मात्र जिल्ह्याचे कृषी अधीक्षक व गुण नियंत्रक अधिकारी हे गप्प काय हा आमचा प्रश्न आहे। यांनी मागे आंदोलन आम्ही वेळोवेळी केले, त्यावेळेस त्यांनी थातूर मातूर कारवाया केल्या। अहो कारवाया तुम्ही जर कंपन्याकडून पैसे घेऊन जर शेतकऱ्याच्या टाळूवर चढवणी करण्याचं काम करत असाल तर या कृषी अधिकाऱ्याचा व गुण नियंत्रक अधिकाऱ्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना पैसे देतो। साहेब पैसे घ्या आणि कारवाया करा। हा रक्ताचा पैसा आहे, हा भ्रष्टाचाराचा पैसा नाही। एका धड्याचे 1000 धडे करणाऱ्या मायबापांना फसवण्याचं काम जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी करू नये हा आमचा आरोप आहे या ठिकाणी।